शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धत बदल केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निमज इथले तुकाराम गुंजाळ त्यांच्याचपैकी एक। गुंजाळ यांनी मल्चिंग पेपरचा वापर करून 8 एकरांमध्ये झेंडूची लागवड केली आहे। मल्चिंगचा वापर केल्याने पाणी आणि मजुरीत बचत होऊन उत्पादन वाढलंय। माऊली फार्म या नावाने ते फुलांची विक्री करतायत। झेंडू फुल विक्रीतून त्यांना एकरी 2.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतंय। आज आपण तुकाराम गुंजाळ यांच्या झेंडू फुल शेतीची यशोगाथा पाहण्यासाठी संगमनेर तालुक्यात जाऊयात। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातल्या निमज इथल्या तुकाराम गुंजाळ यांच्याकडे 16 एकर शेती आहे। सुरुवातीला ते पारंपरिक पद्धतीने शेती करत होते, मात्र त्यातून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। त्यामुळे त्यांनी शेतीत आधुनिक तंत्राचा वापर सुरू केलाय। 2009 साली त्यांनी 20 गुंठ्यात 1 कोटी लिटरचं शेततळ कृषी विभागाकडून घेतलंय। या शेततळ्याचा वापर करून ते भाजीपाला आणि फुल शेती करतात। सप्टेंबर महिन्यात त्यांनी 8 एकरात झेंडूची लागवड केली आहे। झेंडू हे पीक निवडलेलं आहे। आता 8 एकर टोटल झेंडूची लागवड आहे। ही 16 ऑक्टोबरला लागवड केलेली आहे आणि त्याची 3 वेळा कळी कट करून सुद्धा 33 दिवसात तो झेंडू चालू झालेला आहे। त्याची जी मशागत आहे झेंडूची, पहिल्यांदा शेत नांगरणी करून, फन्नी करून, रोटर करून त्याच्यामध्ये एकरी साधारणतः 4 टेलर शेणखत टाकलं। नंतर त्याला 1846 बेसल डोस दिला। नंतर मग त्याच्यावर लॅटरल 4 फूट अंतरावर लॅटरल फिट केले ड्रिप, आणि त्याच्या सरी पाडून घेतली। सरी पाडल्यानंतर मल्चिंग पेपर फिट केला आणि मल्चिंग पेपरला 1.5 फूट अंतरावरती होल मारून आणि मग नर्सरीतून रोप आणून गोल्ड स्पॉट 2 ही जातीचे झेंडू लावलेला आहे आणि 1.5 फूट अंतरावर त्याची लागवड केलेली आहे। झेंडूची लागवड करताना गुंजाळ यांनी 8 एकर क्षेत्राची मशागत करून शेणखत टाकलं। त्यानंतर सरी पाडली, मल्चिंग पेपर अंथरून रोपांची लागवड केली आहे। प्रत्येक रोपात 1.5 फूट अंतर ठेवण्यात आलंय। पाणी खत देण्यासाठी ठिबकचा वापर करण्यात येतो। मल्चिंग पेपरचा वापर केल्याने त्यांना 4 पिकं घेता येतात। झेंडूच्या 2 रोपांमध्ये दोडक्याची लागवड करण्यात येते। झेंडू आणि दोडक्याचा हंगाम संपल्यानंतर त्याच मल्चिंग पेपरवर टोमॅटोची लागवड करण्यात येते। टोमॅटो काढणीनंतर तुरीची लागवड करण्यात येते। अशा प्रकारे गुंजाळ पिकांचं नियोजन करतात। मल्चिंग पेपरचा वापर केल्याने 40% पाण्याचा वापर करून पिकं येतात। तसंच मजुरीच्या खर्चात बचत होऊन 30% उत्पादन वाढतं। तसंच पिकांचे अवशेष जमिनीत कुजल्याने जमिनीची सुपीकता देखील वाढते। याचे प्रत्येक झाडाचं अंतर हे 1.5 फूट आहे। तर आता याच्यामध्ये झेंडूचे 70% हार्वेस्टिंग झाल्यानंतर 3 फूट अंतरावर म्हणजे 2 झाडं सोडून 2 झाडांच्या मध्ये पुन्हा छोटंसं होल मारून त्याच्यामध्ये मी दोडक्याची लागवड करणार आणि तो दोडका ह्या झेंडूवरती जाऊन त्या झेंडूच्या दोरीने तारेवर जाणार। दोडका चालू झाल्यानंतर तोपर्यंत झेंडू चालू असतो। नंतर दोडका आणि झेंडू ज्यावेळेस पूर्ण संपला जातो त्यावेळेस हे दोन्ही पिकं काढून मग प्रत्येक गल्लीमध्ये त्याच्या सरीमध्ये टाकले जातात आणि सरीमध्ये टाकल्यानंतर मग पुन्हा त्याच्यावरती टोमॅटोची लागवड घेतली जाते त्याच साठ्यावर, त्याच तारेवरती, आणि ही तोपर्यंत याचं पूर्ण कुजून खत तयार होतं। म्हणजे साधारणतः जमिनीचं पुनर्भरण हे जुन्या पिकांमधून 25% केलं जातं। त्याच्यामुळे बाहेरचा जो खर्च आहे, नवीन खत भरणे वगैरे, हा खर्च प्रत्येक वर्षाला 25 ते 30% कमी होतो। त्यानंतर टोमॅटो ज्यावेळेस संपतो तो टोमॅटो उपटून पुन्हा गल्लीत टाकल्यानंतर पुढं पावसाळ्यात जून, जुलै, ऑगस्टमध्ये त्याच्यावरती तुरीचं पीक शेवट घेतलं जातं। असे एकूण मी ह्या प्लॅन्टेशनवर, या मल्चिंग पेपरवर टोटल 4 पिकं घेत असतो। झेंडूची लागवड केल्यानंतर खत आणि पाण्याचं योग्य नियोजन करण्यात येतं। गुंजाळ यांना शेणखतासाठी एकरी 20,000 रुपयांचा खर्च आलाय। झेंडूच्या रोपांसाठी 20,000 रुपये, खत औषधावर फवारणीसाठी 17,000 रुपये खर्च आलाय। आतापर्यंत 10,000 झेंडूच्या फुलांची विक्री करण्यात आली आहे। किलोला 20 रुपयांचा दर मिळालाय। खर्च वजा जाता एकरी 2.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। 1 एकरमध्ये 8,000 रोपं बसतात आणि 8,000 रोपांमध्ये आत्तापर्यंत 25%च हार्वेस्टिंग झालेली आहे त्याची। त्याच्यात प्रति झाड अर्धा किलो उत्पादन मला मिळालं आणि शेवटपर्यंत अजून 1.5 महिना चालणार आहे। तर प्रति झाड प्रति 2 किलो उत्पादन म्हणजे 16,000 किलो माल निघणार आणि सरासरी ॲव्हरेज रेट कमीत कमी धरलं तरी 20 रुपये किलोचा रेट असतो। तर याचं उत्पादन हे 3,20,000 रुपयापर्यंत जातं। खर्च वजा जाता 2.5 लाख रुपये मिनिमम याच्यात शिल्लक राहतात कमीत कमी रेटमध्ये।
तुकाराम गुंजाळ फुलांची विक्री मुंबई, कल्याण, सुरत इथल्या बाजारपेठेत करतात. गुंजाळ यांनी विक्री व्यवस्थेतील वेगळेपण जोपासलंय. माऊली फार्म या नावाचा ब्रँड त्यांनी तयार केलाय. या ब्रँडच्या नावानंच विक्री करण्यात येते. याचबरोबर ते हजारो शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करतात. एक वैयक्तिक नावाला प्राधान्य नसतं म्हणून एक आमचं सामुदायिक कुटुंब आहे, जॉईंट फॅमिली आहे, म्हणून एक माऊली फार्म नाव बनवलं. आणि माऊली फार्म नावाचे फायदे म्हणजे जे शेतकरी इथे येतात त्यांना एक ते रोडवर बोर्ड लावल्यामुळं शेतकऱ्यांना येणं फायद्याचं आहे. दुसरी गोष्ट, मार्केटिंगला माल गेल्यानंतर कुठल्या तरी फॉर्मचा माल आहे म्हणून त्याच्यात 2 ते 4% विक्री जास्त होते. हा एक माऊली फार्मचा फायदा आहे, उद्देश आहे. आणि वैयक्तिक नावानं कुठलाही माल विक्रीला जात नाही, डायरेक्ट प्रत्येक माल हा माऊली फार्म नावानेच जातो. कुठलाही वाहन करताना किमान ज्याला आपण मोटरेबल प्रोड्यूस ज्याला आपण म्हणू अशा पद्धतीने ते घेतात. आणि विक्री करताना गुजरात असेल, महाराष्ट्र असेल किंवा लगतची राज्यांमध्ये जिथं माल पाठवायचा असेल तर तो स्वतःचाच माल एका वाहनामध्ये असतो आणि तो त्या ठिकाणी ज्या व्यापाऱ्याकडे चांगले दर असतील किंवा ज्या ठिकाणी विक्रीची व्यवस्थित व्यवस्था असेल अशा ठिकाणी ते कुठल्याही क्षणी पाठवू शकतात. तर हे सर्व जे त्यांनी आज साध्य केलं आहे तर हे काळानुरूप जे काही त्यांनी बदल अनुभवले आणि त्याच्यातनं जे काही त्यांनी आलेले चांगले वाईट अनुभव होते त्याच्यातनं त्यांनी हे साध्य केलेलं आहे. असेच हे यांच्याकडे क्षेत्र जास्त असल्याकारणाने हे शक्य होतं आहे. परंतु ज्या ठिकाणी अल्पभूधारक शेतकरी असतील अशा ठिकाणी त्या छोट्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन आपल्या वाहनाचं कुठंतरी एखादा फार्म असेल किंवा गट असेल याचं ब्रँडिंग जर केलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल. महाराष्ट्रातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांना वारंवार दुष्काळाला सामोरं जावं लागतंय. गुंजाळ यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांनी शेततळं घेऊन मल्चिंग ठिबकचा वापर केल्यास इतर शेतकऱ्यांनाही शेतीतून चांगलं उत्पन्न मिळेल. गंगाधर गीते, साम टीव्ही, अहमदनगर.